आम्हाला ओपनिंग न करायला द्यायला पाहिजे म्हणून त्यांनी ते 10लाच आले सकाळी उठून. तर उठून आल्यानंतर मी तिकडे उभा आहे, तर डायरेक्ट धावून माझ्या अंगावर आले. अंगावर आल्याच्यानंतर मग मला बोलला, "तू भाई बन रहा है क्या इधर? तू दादागिरी कर रहा है क्या इधर? तेरा इधर नाही तर तुम्ही पण बोलू नका. तुम्ही सीधा मारायची गोष्ट करता, मैं तुमको मारूंगा, ये करूंगा." मैंने मार हाथ लगा के दिखा. तो बोलते, "मैं नहीं मारूंगा, लेडीज लोग को बोलूंगा मारने के लिए." मैंने उनको बोल दे मारने के लिए. तो मैं त्याला बोललो, कोई कोई किसी से कम नहीं है इधर, तुम आपका नहीं इधर, तुम लोग हारे हुए, तुम लोग यहाँ से चले जाओ. बोले तुम लोग को जनता ने हराया है. तो मैं त्याला बोललो, तुमको क्या घमंड हुआ है क्या इस बात का? तुमको अगर तुम जीत गए, चलो तुमको जनता ने जिताया है, तुम लोगों का काम करो ना, दादागिरी करके क्यों बता रहे हो किसी को? तुम यहाँ पे झगड़ा करके मारने की धमकी देके क्या बताना चाहते हो? मतलब अगर तुमको मारना है तो मार के दिखाओ, कोई किसी से कम नाही आहे तर ते लोकं. आणि ते गणेश पाटीलचा कसा विषय आहे, तो स्टंटबाजीच करतो. त्याला दुसरं काही काम येत नाही. तो फक्त हिरोगिरी करण्यामध्ये माहिर आहे. त्याने काम करायला तर त्याला काहीच येत नाही. तो फक्त येतो, हिरोगिरी करतो, रील्स काढतो, निघून जातो. पण त्याला तिकडे आजच्या 1 वर्ष अगोदरचं त्याला तिकडलं काहीच माहीत नव्हतं. नमस्कार. आज पुन्हा एकदा नालासोपारा प्रभाग क्रमांक 18 चा एक मुद्दा समोर येतोय. सर्वप्रथम आपण हा व्हिडिओ बघा. दादागिरी करी नहीं रहा मैं, दादागिरी कर रहा हूँ। सब बना रहे भाई, बोला उधर नहीं बन रहा है, उधर नहीं बन रहा है। हाँ? क्या है, क्या बैनर बैनर हटेगा, क्यों हटेगा? क्या है, क्या बैनर बैनर हटेगा, क्यों हटेगा? या व्हिडिओमध्ये जे आहे ते बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी आणि भाजपाचे नगरसेवक प्रभाग क्रमांक 18 चे नगरसेवक संजू श्रीवास्तव यांच्यामध्ये थोडीफार बाचाबाची होताना आपल्याला पाहायला मिळते. ही बाचाबाची एका उद्घाटनावरून आहे. या उद्घाटनामध्ये नेमकं काय घडलं, कशावरून ही बाचाबाची झाली हे आपण जाणून घेऊयाच. परंतु एक महत्त्वाचा मुद्दा हा येतोय की सतत प्रभाग क्रमांक 18 चं नाव समोर का येतंय? गेल्या काही दिवसांपूर्वी गणेश बाळकृष्ण पाटील यांच्यावर जे भाजपचे नगरसेवक होते आहेत प्रभाग क्रमांक 18 मधून यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यांनी एका बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्याला मारहाण केली होती. तर आता जे आहे ते एका उत्तर भारतीय नगरसेवकाने थेट तिथे भूमिपुत्र असलेल्या कार्यकर्त्याला धमकी दिलेली आहे, की महिलांना सोडून तुला मारू. म्हणजे कुठपर्यंत हे विषय वाढत चाललेले आहेत. भाजपच्या मनामध्ये असा नेमका कोणता राग आहे? विरोध करण्याचा असा कोणता एक उत्तेजना आहे, की सतत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना टार्गेट केलं जातंय. परंतु त्यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा, की या सगळ्या घटना प्रभाग क्रमांक 18 मध्येच का घडतायत? कारण आत्ताच अजून एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्याच्यामध्ये गणेश पाटील यांचे काही लोक जे आहेत ते रवी झा यांच्या पत्नीला पाणी भरण्यापासून रोखत आहेत. एका बाजूला जेव्हा गणेश पाटील यांच्या माणसांनी आणि ह्यांनी रवी झा यांना मारहाण केली होती तेव्हा मराठी आणि उत्तर भारतीय मुद्दा निघाला होता. परंतु आता जेव्हा एक उत्तर भारतीय नगरसेवक भाजपचे नगरसेवक थेट भूमिपुत्रांना सांगत आहेत की तुम्ही त्यांना धमकी देत आहेत मारहाण करण्याची आणि भाईगिरी दादागिरी असे शब्द वापरत आहेत, तेव्हा इकडची जनता कुठे जाते आणि नेमकं जनतेला त्याचा प्रश्न पडलाय की त्यांनी यांना निवडून तरी का दिलंय. आपण आता उपस्थित आहोत नालासोपारा संतोष भवन या परिसरामध्ये आणि आपल्यासोबत आहेत उमेश चव्हाणजी. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हा संपूर्ण मुद्दा काय आहे. उमेशजी नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला विचारेन, गेल्या काही दिवसांपूर्वी पण बहुजन विकास आघाडीच्या अशाच एका कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली होती प्रभाग क्रमांक 18 मध्ये. हा मुद्दा खूप गाजला. आता पुन्हा एकदा असंच काहीतरी झालंय. काय मुद्दा होता? नाही, विषय असा होता की तिकडे अन्नाडीश एक एरिया आहे. तिकडे अन्नाडीशच्या तिकडे आम्ही तिकडे एक पाईप गटर एका चाळीमध्ये पाईप गटरच्या कामाचं उद्घाटन करणार होतो 11 वाजता. तर त्यांना ती गोष्ट माहीत पडली की हे लोकं ओपनिंग सकाळी 11ला करणार आहे. हे तिकडे 10 वाजताच पोहोचले आणि मी तिकडे गेलेलो. तिकडे मी साईडला उभा होतो. आमचे वरिष्ठ येणार होते. तर ओपनिंगसाठी येणार होते. मी तिकडे उभा होतो. तर हे ह्यांना माहीत पडलं की बाबा हे 11 वाजता ओपनिंग करणार आहे, की आम्हाला ओपनिंग न करायला द्यायला पाहिजे म्हणून त्यांनी ते 10लाच आले सकाळी उठून. तर उठून आल्यानंतर मी तिकडे उभा आहे, तर डायरेक्ट धावून माझ्या अंगावर आले. अंगावर आल्याच्यानंतर मग मला बोलला, "तू भाई बन रहा है क्या इधर? तू दादागिरी कर रहा है क्या इधर? तेरा इधर क्या है? तू इधर क्यों आया है? तुझे किसने बुलाया है? तू यहाँ का नगर सेवक है क्या?" तो मैं त्याला बोललो, "मैं यहाँ का नगर सेवक नहीं, मैं यहाँ का कार्यकर्ता हूँ। मैं यहाँ पे उम्मीदवार रह चुका हूँ 18 नंबर से। हमारी पार्टी ने किसी को टिकट दिया, लेकिन हमारा काम है ना यहाँ पे काम करने का। समाज के लिए या जनते के लिए काम करना होता हम लोग करते रहेंगे। तू मुझे बोल नहीं सकता है कि किधर." तुम्ही तुम्ही ओपनिंगसाठी कोणाला बोलवलेलं? आमच्या तिकडले माजी नगरसेवक आहेत सरिता दुबे करून, ते मिलिंद गरात, हे लोक सगळे तिकडे ओपनिंगला येणार होते. तर ते 11 वाजता येणार होते. हे 10ला झाले तिकडे आणि मी तिकडे एकटाच होतो. माझ्यासोबत 1-2 जण होते. ते माझ्या अंगावर धावून आले. मी त्यांना बोललो पण, "तुम्ही नगरसेवक आहे, तुम्ही डिसिप्लिनमध्ये माझ्याशी बोला. तुम्हाला काय बोलायचं तुम्ही तुम्हाला ओपनिंग करायची असेल तुम्ही ओपनिंग करा. तुम्हाला कोण अडवत नाही. तुमचा तो प्रोटोकॉल आहे, तुम्हाला तो अधिकार आहे, तुम्ही करू शकता ओपनिंग. पण तुमच्याशी जर मी उद्धट बोलत नाही, तर तुम्ही पण बोलू नका. तुम्ही सीधा मारायची गोष्ट करता, मैं तुमको मारूंगा, ये करूंगा." मैंने मार हाथ लगा के दिखा. तो बोलते, "मैं नहीं मारूंगा, लेडीज लोग को बोलूंगा मारने के लिए." मैंने उनको बोल दे मारने के लिए. तो मैं त्याला बोललो, कोई कोई किसी से कम नहीं है इधर, तुम डायरेक्ट नगर सेवक बन गए हो, तुमको जनता ने नगर सेवक बनाया, इसका मतलब तुम किसी को भी दबाओगे.
जो जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये गाववाल्यांचा पण जिकर केला जातो. हा ते बोलत होते गावाला आहे, इसलिए ये कर रहा है वो कर रहा है. मला आता माझे आई वडील इकडे 50-60 वर्षापासून राहतात. माझा जन्म इकडला आहे. मी त्या प्रभागामध्ये राहिलो. त्या प्रभागाची माझी वोटिंग कार्ड आहे. त्या प्रभागात माझा ॲड्रेस प्रूफ तिकडला, राहणारा तिकडला आहे. मी शाळा तिकडे शिकलो. सगळं आम्ही पहिल्यापासून तिकडे काम करत गेलो. ते कामं सीताराम गुप्ताच्या नेतृत्वामध्ये पास झालेली आहेत. त्याची ऑर्डर आली तर आम्ही ओपनिंगला गेलो. ते बोलते नाही हम लोग ने करके लिया. तर मी यांना तेच बोललो, तुम्हाला येऊन 2 महिने झाले. तर कुठं ना काम पास केलंय. आता महापौर साहेब बसलेत. काम कुठं ना पास केलंय तुम्ही लोकांनी. तो बोलते ना हम लोग ने किया. तुम लोग इधर आने का नहीं, किसी का बाप का नहीं इधर. तुम लोग हारे हुए हो, तुम लोग यहाँ से चले जाओ. बोले तुम लोग को जनता ने हराया है. तो मैं त्याला बोललो तुमको क्या घमंड हुआ है क्या इस बात का? तुमको अगर तुम जीत गए, चलो तुमको जनता ने जिताया है, तुम लोगों का काम करो ना, दादागिरी करके क्यों बता रहे हो किसी को? तुम यहाँ पे झगड़ा करके मारने की धमकी देके क्या बताना चाहते हो? मतलब अगर तुमको मारना है तो मार के दिखाओ, कोई किसी से कम नहीं है. गेल्या काही दिवसांपूर्वी असंच जे आहे ते गणेश पाटील यांनी पण हाच पूर्ण मुद्दा केला प्रभाग क्रमांक 18 मध्ये. बहुजन विकास आघाडी तेव्हा पण शांत बसली. आता या मुद्द्यानंतर पण शांत. मग नाही, नाही काय? शांत काय नाही. कसं आहे ह्यांना कसं ती सवय लागलेली आहे आणि ह्यांना वाटते सगळे कोण ना कोण शांतच राहणार, आम्ही बोलत राहणार, हे लोकं ऐकत राहतील. पण असं ह्याच्यापुढे होणार नाही. आम्ही आप्पाचे कार्यकर्ता आहेत, बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता आहे आणि आपल्या मागे पक्ष हमेशा उभा आहे आणि आज पण मला पक्षांनी बोलवलं, पक्षांशी माझं बोलणं झालं, सगळं झालं. विषय कसा आहे, मी तिकडे उभा होतो ते जबरदस्ती अंगावर येतात आहे. तुम्ही नगरसेवक बनले तर तुम्ही लोकांची कामं करायला पाहिजे ना तुम्ही लोकांनी. तुम्ही कोणाला पण मारणार, कोणाला पण जोडणार, धमकी देणार, म्हणजे तुम्हाला ह्यासाठी बनवलंय का नगरसेवक? तुम्हाला जनतेने निवडून दिलंय आणि निवडून पण कसे आले ते आम्हाला माहिती आहे. कसे निवडून आले, त्यांचा प्रशासन बसलेला, काय प्रशासनाने केला, कुठे मशीनचे घोळ गेले, सगळे माहिती आहे आम्हाला. आणि त्यांचा पर्सनली काय आहे, पण आपल्याला कुठला पर्सनल विषय काढायचा नाही. पण आपलं म्हणणं हेच आहे, की बाबा तुम्ही ओपनिंग करायची होती, तुम्ही केली, आम्ही केली, आम्ही तुम्हाला थांबवत नाही. पण तुम्हाला कोणाला कोणाच्या अंगावर जायचा, कोणाला धमकी द्यायचा काहीच अधिकार बनत नाही. आणि मी एक पक्षाचा कार्यकर्ता आहे, मी कुठेही जाऊ शकतो. आप्पा बोलाय वसई तालुक्यात तू कुठे पण जाऊन काम करू शकतो, तू पक्षाचा कार्यकर्ता आहे. म्हणजे तुम्ही फक्त त्यांच्या ओपनिंगला उपस्थित होतात. मी त्यांच्या मग ओपनिंगला म्हणजे बाजूला उभे होतात. मी म्हणून रोडाच्या उभे साईडला उभा होतो. आमची पण अच्छा. ओपनिंग 11 वाजता होती ना, तर मी उभा होतो. मी रोडाच्या एक साईडला होतो, ते रोडाच्या त्या साईडला गाडीतनं आले, लगेच डायरेक्ट धावून माझ्या अंगावर येतात. आणि मी त्यांना बोललो पण, एक नगरसेवक आहे, तुम्ही तुम्हाला हे शोभत नाही, हे सगळं करायचं. तुमच्याबद्दल कदाचित कोणी काहीतरी सांगितलं असेल त्यांना. मग हां, तुम्हाला तिकडले तिकडे असतील त्यांचे कार्यकर्ते, ते चढले असतील, ते बोलत होते डायरेक्ट बोलायला लागले, "तू भाई बन रहा है, ये बन रहा है." मैं अरे मैं समाजसेवा कर रहा हूँ आणि माझं कर्तव्य आहे जनतेसाठी काम करायचं. मी तिकडला उमेदवार होतो. मला जनतेची समस्या सोडवणं माझं कामच आहे ना. मी आज नाही तर उद्या तिकडे जाऊन काम करणारच आहे आणि मी करतोच काम. आणि तुमच्या माध्यमातून मला त्यांना तेच सांगायचं आहे, की हे कितीही काय केलं तरी पण जनतेसाठी मी हर वेळेस उभं राहणार आहे आणि हर वेळेस मी जनतेची कामं करणार. ह्यांनी किती धमक्या देऊ द्या, ह्यांनी किती काही करू द्या, पण आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. आमच्या मागे आमचे आप्पा खंबीर आहे. आप्पासाठी आम्ही काही पण करू शकतो आणि जनतेसाठी आम्ही काही पण करायला तयार आहे. शेवटचा प्रश्न, आता प्रभाग क्रमांक 18 मध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी पण जे झालं आणि आता जे झालं, मग काय वाटतंय पूर्ण माहोल खराब करत चाललेले आहेत? नाही मॉल नाही, यांचं हेच झालंय, की लोकांना धमकवायचं, लोकांना त्यांचे पोटावरती लाथ मारायचा, त्यांना धंदा बंद करायचा, त्यांच्याकडनं मला परत हप्ते लावायचे. वसुली होते. वसुली करतात ते लोकं. आणि ते गणेश पाटीलचा कसा विषय आहे, तो स्टंटबाजीच करतो. त्याला दुसरं काही काम येत नाही. तो फक्त हिरोगिरी करण्यामध्ये माहिर आहे. त्याने काम करायला तर त्याला काहीच येत नाही. तो फक्त येतो, हिरोगिरी करतो, रील्स काढतो, निघून जातो. पण त्याला तिकडे आजच्या 1 वर्ष अगोदरचं त्याला तिकडलं काहीच माहीत नव्हतं. कामं माहित नाही. कामं काय विकास कामं माहीत काहीच नाही. विकास कामं काहीच माहिती नाही. ते आता शिपवरनं तो आला इलेक्शनच्या आधी. आल्याच्यानंतर तो डायरेक्ट त्याला लॉटरीमध्ये तिकीट भेटली. लॉटरीमध्ये तो निवडून आला. ते ठीक आहे, काहीतरी चुका आमच्या असतील, काही दुसऱ्यांच्या असतील. बरोबर. त्याच्याबद्दल काहीच नाही. पण म्हणणं आमचं एवढंच आहे, की तुम्ही लोकांची सेवा करा, लोकांचे जनतेचे तुम्ही प्रश्न सोडवा. त्याच्यासाठी आम्ही पण तुमच्यासाठी उभा आहे. आणि संजू श्रीवास्तवला माझं तुमच्या माध्यमातून म्हणणं हेच आहे, की तो तिकडे आला. जर एका शब्दाने तो मला पण बोलला असता, "अरे उमेश चल जान दे, आपण अलग पार्टी के, चल ओपनिंग साथ में मिलके कर लेते." तरी पण विषय चालला असता. पण तू डायरेक्ट येऊन धमकी देतोय, की "नहीं मैं ही इधर करूंगा, तुम लोग के बाप का है क्या?" तर त्या गोष्टीचा मला राग आला. आणि ते पण मग तो माझ्या अंगावर यायला लागला, तर आपण किती ऐकणार? बहुजन याच्यावर काही ऍक्शन घेईल? नाही, पक्ष आता बोललाय, तर त्यांना टायमावरती पक्ष काही ना काही दाखवेलच, कधी ना कधी दाखवेलच. कारण का कसं आहे, आता ते तिकडनं निवडून आले. तर अप्पांसाठी त्यांचे कार्यकर्ता मोठे आहेत. मग काय वाटतं? आप्पा आम्हाला बोलले, "तुम्ही बिनधास्त तुमच्या मनाने जे करा." मला क्षितिज दादा स्वतः बोलले, "उमेश 18 नंबरमध्ये तुला काय काम करायचं तू कर, मला विचारू पण नको. तू बिनधास्त कामं कर." आणि जनतेसाठी दिवस-रात्र आपण तिकडे धावतो. तर त्याच्याबद्दल मी कोणाला विचारायला पण जात नाही आणि काय नाही, की बाबा मी काय करू, नाही काय नको करू. कारण का माझा तो अधिकार आहे. मला पक्षासाठी काम करायचं. पक्ष माझा कसा मोठा होईल मला ते बघायचं आहे. तर मी त्यासाठी हमेशा काम करतो आणि असे धमक्यांनी तर आम्ही बिलकुल घाबरत नाही. हे किती पण धमक्या देऊ द्या. त्याच्याने काय होत नाही. जसं की आपण पाहिलं गेल्या काही दिवसांपूर्वी जे आहे प्रभाग क्रमांक 18 मधून गणेश पाटील यांचा एक किस्सा समोर आला होता. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पुन्हा एकदा रवी झा यांच्या पत्नीला काही पाणी भरण्यापासून अडवलं. तो एक वेगळा मुद्दा 18 नंबरमध्ये सुरूच आहे. परंतु नगरसेवक विकास कामं करायची सोडून इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना धमकवण्यात आणि घाबरवण्यात इतके व्यस्त झालेत, की संतोष बुवांचा विकास कदाचित ते विसरलेले आहेत. संतोष बुवन हा वसई विरारमधला इतका सेन्सिटिव्ह एरिया आहे, जिथे क्राईम रेट वाढत चाललेले आहेत.
कोणत्या मूलभूत सुविधा नाहीयेत, लोक गटारातलं पाणी पितायत आणि इतकी भयान परिस्थिती असताना एका बाजूला एक मराठी, एक भूमिपुत्र नगरसेवक आहे, तर एक उत्तर भारतीय नगरसेवक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी असंच एका भूमिपुत्र नगरसेवकांनी जेव्हा एका उत्तर भारतीयावर हात उचलला होता, हा मुद्दा तितका सक्षम झाला होता, की उत्तर भारतीय त्यांना बाहेर काढा. परंतु तेव्हाच जे आता एका उत्तर भारतीय नगरसेवकांनी दमदाटी केलेली आहे एका भूमिपुत्र कार्यकर्त्याला, तेव्हा कोणते विषय पुढे जाणार, बहुजन विकास आघाडी ह्याच्यावर किती स्टँड घेणार हे पाहण्यासारखं असेल. कारण गेल्या निवडणुकांमध्येच बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूरांचं म्हणणं होतं, की माझा कार्यकर्ता हेच माझे सर्वेसर्वा आहेत आणि हेच पक्षाचे स्टार आहेत. त्यामुळे पाहण्यासारखं असेल सततचं कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले किंवा त्यांना मिळणाऱ्या धमक्या यावर बहुजन विकास आघाडी कसा पलटवार करते. धन्यवाद.